जय महाराष्ट्र मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजनेचा जो 3,000चा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी मित्रांनो आधार बँकेला लिंक असणं किती गरजेचं आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळं आता हे स्टेटस कसं चेक करायचं की आपली बँक आधारला कोणती नेमकी लिंक आहे. काही 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 वेळा काय होतं की 2-3 अकाउंट असतात बँकेचे वेगवेगळ्या. तर त्याच्यामध्ये आधार कुठल्या बँकेला ऑनलाईन लिंक आहे हे आपल्याला समजून येत नाही आणि हप्ता जरी पडला तरी आपल्याला लवकर समजत नाही की कुठल्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे की आपला आधार कुठल्या बँकेला लिंक आहे आणि कधी लिंक झालं हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तेही आधारच्या वेबसाईटशिवाय दुसऱ्या वेबसाईटद्वारे सुद्धा आपण गव्हर्नमेंटच्या चेक करू शकणार आहे की आधारला कुठली बँक लिंक आहे. तर तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो. सर्वप्रथम इथं गुगलवरती तुम्हाला NPCI हे सर्च करायचं टाकून. त्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक येईल मित्रांनो www.npci.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला आल्यानंतर होम पेजवरती आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दिसत आहे. इथं कन्झ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खाली परत 6 ऑप्शन येतील. त्याच्यामध्ये शेवटचा जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला ते म्हणजे भारत आधार सीडिंग इनेबल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन येतील आधार बँकेला लिंक असलेलं स्टेटस कसं बघायचं ते ऑप्शन तुम्हाला दिसेल पुढे. पुढच्या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डायरेक्ट इथं ऑरो दिसेल. इथं उजव्या कोपऱ्यामध्ये त्या ऑरोवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दिसत आहे गेट आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम इथं तुम्हाला तुमचं आधार नंबर भरून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथं व्यवस्थितरित्या खाली कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर लगेच OTP येईल. जे आधारला लिंक आहे मोबाईल नंबर त्या नंबरवरती लगेच तुम्हाला OTP जाईल. तर हा OTP इथं तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा भरून घ्यायचा. इथं भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो लोडिंग होऊन लगेचच तुम्हाला तुमच्या आधार लिंकचं स्टेटस तुम्हाला दिसणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आधार नंबर त्यासोबतच मॅपिंग स्टेटस इनेबल आहे की डिसेबल आहे. जर तुम्हाला आधारला लिंक नसेल तुमचं मोबाईल तर इथं मॅपिंग स्टेटसमध्ये काहीच इनेबल दिसणार नाही, तिथं डिसेबल दिसेल. आणि जर असल्यामुळं इथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता अपडेट कधी झालेलं आहे, या बँकेला माझं आधार कधी लिंक झालेलं आहे बघू शकता 16 ऑगस्ट 2023. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या बँकेला आधार लिंक आहे हे बघायचं आहे. माझं आधार कुठल्या बँकेला लिंक आहे तर हे बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक. बँकेचं नावसुद्धा दिसणार आहे तुम्हाला कुठल्या बँकेत लिंक आहे. त्यानुसारच अशा प्रकारे लाभार्थी महिलेचं सुद्धा आधारला कुठली बँक लिंक आहे हे स्टेटस तुम्हाला दिसणार आहे. त्यासोबतच त्या अकाउंटमध्ये डायरेक्ट DBTद्वारे रक्कम या अकाउंटमध्ये जमा केली जाणार आहे. म्हणजे तुम्ही मॅपिंग स्टेटसमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं बघू शकता इनेबल फॉर DBT ट्रान्सफरसाठी हे आता योग्य आहे. बँक ट्रान्सफर करण्यासाठी अमाऊंट तर या अकाउंटमध्ये जमा होतील पैसे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून आधारला कुठली बँक लिंक आहे हे स्टेटस पाहता येणार आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.